27 मार्च 2022 या वर्षातील हा 13वा रविवार आणि लेन समयातील हा 4था रविवार आणि आजच्या भक्तीसाठी जे इथे उपस्थित आहेत, जे ऑनलाईन जुडले गेले आहेत, त्या सर्वांचं मी त्रिके देवामध्ये स्वागत करतो आणि सर्वांना ख्रिस्तामध्ये अभिवादन करतो। परमेश्वराचं वचन म्हणतं, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको। या आपण प्रार्थना करू। पवित्र 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 सेनाधीश देवा, स्वर्गाच्या राजा, आकाश पृथ्वीच्या निर्माण करत्या, आम्ही सर्व तुझ्या नावाला मान महिमा गौरव आणि स्तुती करतो। या सुंदरच्या समयासाठी पुन्हा एकदा तू आम्हाला या मंदिरामध्ये घेऊन आलास, तुझी आराधना करण्यासाठी, तुझी स्तुती करण्यासाठी। खरोखरच तुला सर्व महान महिमा गौरव आम्ही देतो आणि आजची भक्ती आम्ही विशेष रीतीने तुझ्या पवित्र हाती देतो। आम्हा सर्वांचं तू मार्गदर्शन कर, आम्हा सर्वांना तुझ्या पवित्र आत्म्याने चालव म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो आणि ही भक्ती सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तुझ्या पवित्र हाती देतो आणि विशेष रीतीने सर्व जे आज या भक्तीमध्ये सहभाग घेणार आहेत त्या सर्वांना तुझ्या पवित्र हाती देतो। तू त्यांना सहाय्य कर आणि आम्हाला देखील तू सहाय्य कर म्हणून अशी मी प्रार्थना विनंती करतो। सर्व म्युझिक क्वायर, म्युझिक टीम, टेक्निकल टीम आणि सर्व लोक तुझ्या पवित्र हाती देतो। ज्यांना घेऊन आलास खरोखरच त्यांचे धन्यवाद देतो। जे येण्यावर आहेत त्यांना सुरक्षित रीतीने तुझ्या मंदिरामध्ये घेऊन या आणि त्यांना भक्तीमध्ये सामील होण्यासाठी आणि तुझ्या पवित्र आत्म्यामध्ये चालण्यासाठी तू त्यांना सहाय्य आणि मदत कर म्हणून अशी मी प्रार्थना विनंती करतो। हो परमेश्वरा, पुन्हा एकदा ही भक्ती तुला समर्पित करतो आणि प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने म्हणून तू आई, आमेन। ह्यास आपण उपासना संगीतातून गीत नंबर 45 गाऊया, गीत नंबर 45। आणि मी मंडळीला विनंती करतो कृपया करून आपण सर्व उभा राहूया आणि परमेश्वराचा गौरव करूया। उपासना संगीतातून गीत नंबर 45।
कृपया मंडळी उभा असताना आपण सर्व आपला विश्वास पुन्हा एकदा परमेश्वरामध्ये व्यक्त करूया आणि प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्व मिळून एकत्र म्हणूया. सर्वसमर्थ जय जो पिता, आकाश व पृथ्वीचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्ताचा एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवत झाला, कुमारी मरियमेच्या पासून जन्माला, पंच पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तिथून जिवंतांचा व मेल्याचा न्याय कराव्यास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वजनिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापाची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरतो. आमेन. कृपया मंडळी खाली बसून घे. त्यावेळेस आपण पाळके प्रार्थनेकडे जाणार आहोत आणि मी विनंती करतो आपल्या पाळक मॅडम रेव्हरंड सिल्वा आहे मॅडम यांना की ते आपल्याला पाळके प्रार्थनेमध्ये आपलं पुढाकार करतील. आपण प्रभू समोर नम्र होऊया. हे आमच्या महान प्रभू परमेश्वरा, जीवनाच्या उगमस्थाना तुझ्या नावाला मान महिमाने धन्यवाद देत तुझ्या पवित्र समुष्टतेमध्ये आज आम्ही सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. जसे आहोत तसे आम्ही आलो प्रभू. पापी अवस्थेत आमचा जन्म झालेला आहे. पापी अवस्थेत आम्ही जीवन काढतो, परंतु तू वारंवार आम्हाला धुतोस, स्वच्छ करतोस. आमची अंतःकरणे आणि आमची हृदय प्रभू तुला माहिती आहे, ती कपटाने भरू नयेत म्हणून तू त्यांना आमच्या हृदयांना सदोदित सुंदरतेने स्वच्छ करून तुला साजेल असे करीत असतोस. मौस हृदय तू आम्हाला देऊन केलेलं आहेस. याबद्दल प्रभू आम्ही तुझ्या नावाला मान महिमाने धन्यवाद देतो. आज तुझे सर्व प्रियजन जे स्तुती, प्रार्थना, उपकार, स्तुती करण्यासाठी, तुझं वचन ऐकण्यासाठी आणि तुझ्याबरोबर बोलण्यासाठी येथे एकत्रित जमलेले आहेत, ऑनलाईन आहेत, त्या प्रत्येकाला तू विपुलतेने आशीर्वादित कर. आज प्रभू विशेष प्रकारे विनंती आहे की या उपवास कालामध्ये येशू ख्रिस्ताचं दुःख सहन, आमची आध्यात्मिक वाढ आणि देवाबरोबरची आमची रिलेशनशिप याबद्दल प्रभू आम्ही विशेष विचार करावा आणि आमच्या दैनंदिन जीवनातल्या कृतीतून येशू ख्रिस्ताचं दुःख सहन आणि आमचा आध्यात्मिक विकास याच्याद्वारे आम्ही कृती करावी असं तू दैनंदिन करण्यात होते. हे प्रभू, आम्ही आमच्या प्रिय मंडळीसाठी तुझी स्तुती करतो. सर्व लहान थोर तुझ्यासमोर नम्र आहेत, तुझ्या भक्तीत आहेत, उपवास कालामध्ये घरोघरी जाऊन प्रार्थना करीत आहे. विनंती आहे प्रत्येक एरिया लीडर बरोबर तू हो आणि ज्या उत्साहाने ते आपल्या सर्व ग्रुप्सला चालवत आहेत प्रभू, विनंती आहे की त्यातून आध्यात्मिक उन्नती साधली जाऊ दे. आम्ही अधिक जवळ यावं आणि येशू ख्रिस्ताबरोबर जोडलं जावं असं तू होऊ दे. 3 एरिया अशा आहेत जिथे प्रार्थनेकरिता प्रभू परमेश्वरा अजूनही सुरुवात झालेली नाही, घरं कमी आहेत तिथे, परंतु विनंती आहे प्रभू लीडर्सला, पालकांना तू मदत कर यासाठी की त्या ठिकाणी देखील अत्यंत उत्साहाने प्रार्थना व्हाव्यात. जे दूर राहणारे आहेत प्रभू त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी आमचा सहाय्य करता हो. आम्हाला तेथपर्यंत घेऊन जा बापा आणि असं होऊ दे की तेथील प्रार्थना ह्या तुझ्या नावाच्या गौरवाप्रित्यर्थ सफल अशा व्हाव्यात. आज विनंती करीत आहोत आमच्या मंडळीमध्ये जे सर्व ऑर्गनायझेशन्स आहेत, संडे स्कूल, एमवाय, WCS, मेथोडिस्ट मेन, या प्रत्येकाबरोबर तू हो आणि त्यांच्याद्वारे तुझं कार्य करून घे. विनंती आहे पाळकीय समिती आणि परिषदेला तू विशेषतः मार्गदर्शन पुरव, जेणेकरून योग्य निर्णय घेऊन या पवित्र सप्ताहाच्या तयारीमध्ये, गुड फ्रायडे आणि ईस्टरच्या तयारीमध्ये त्यांनी तत्पर असावं आणि त्यातून प्रभू तुझं गौरव व्हावं आणि मंडळीला आध्यात्मिक लाभ मिळावा. आज प्रभू परमेश्वरा विनंती आहे मेथोडिस्ट चर्च इन इंडियासाठी अनेक ठिकाणी सर्वच चर्चेसमध्ये प्रभू
उपास कालातील प्रार्थना चालू आहे. सर्व पाळक वर्ग गुड फ्रायडेसाठी तयार होत आहे. मेथडिस्ट चर्च इन इंडियाच्या सर्व पालकांबरोबर, ले प्रीचर्स बरोबर तू हो आणि प्रभू हे कार्य उत्तम रीतीने व्हावं, वचन पेरलं जावं आणि 100 पटीने त्यापेक्षा अधिक फळ मिळावं असं तू दैनंदिन कृपेने होऊ दे. आणि या सर्व गोष्टींवरती नियंत्रण ठेवणारे आमचे अधिकारी वर्ग म्हणजे आमचे बिशप्स, आमचे डिएसएस या सर्वांबरोबर तू विशेष प्रकारे हो. आणि प्रभू त्यांनीही केवळ आणि केवळ तुझ्याकडे आपली दृष्टी लावावी आणि तुझ्या कार्यामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून द्यावं असं तू दैनंदिन कृपेने होऊ दे. आमचा देश हा तू आम्हाला देऊ केलेला देश आहे. या देशामध्ये प्रभू परमेश्वरा सुख शांती असावी, शालोम तुझं राज्य असावं यासाठी आमची नेहमीची प्रार्थना आहे. आणि विनंती आहे प्रभू आमच्या सर्व नेत्यांबरोबर तू त्यांना मी तुझ्या हाती सोपवलेला आहे. जेव्हा तू चालवतोस तेव्हा ते चालणार आहे. आणि तुझ्या निर्णयामुळे प्रभू कोणत्याही स्तरातील व्यक्ती असो, फायनान्शियली आर्थिकदृष्ट्या जे कमजोर आहेत, त्याचप्रकारे आज जे बेरोजगार आहेत, जे अत्यंत हलाखीत जीवन जगत आहेत, विनंती आहे प्रभू सर्वांचा उद्धार व्हावा, सर्वांना सर्व काही मिळावं आणि समानतेमध्ये मिळावं असा आशीर्वाद आमच्या या प्रिय देशाला तू दे. आम्ही रशिया आणि युक्रेनसाठी प्रार्थना करीतच आहोत. युक्रेनमध्ये अनेक लोक सफर होत आहेत आणि कित्येकांच्या तर घरामध्ये जी मरण आलेली आहेत, जे मृत्यू झालेले आहेत, त्यामुळे प्रभू ते अत्यंत दुःखात आणि क्लेशात आहेत. प्रभू परमेश्वर राष्ट्राचा न्याय करणारा तू प्रभू आहेस. आम्ही कोणाचाही न्याय करीत नाही, परंतु शांतीसाठी प्रार्थना करीत आहोत. विनंती आहे प्रभू परमेश्वरा दोन्ही राष्ट्रांना तू आशीर्वादित कर आणि तुझी शांती या जगात असू दे. आणि ज्या युद्धाकरिता लोक घाबरत आहेत ते युद्ध टळावं अशी विनंती आम्ही तुला करीत आहोत. आज प्रभू आम्ही जेव्हा आमच्या आध्यात्मिक जीवनाकडे पाहतो, आजच्या मननासाठी विनंती आहे प्रभू तू आम्हा संधी बोल आणि असं होऊ दे की आमची हृदय, प्रत्येकाची हृदय केवळ तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठी सिद्ध व्हावी आणि त्यातून तू गौरवला जावास. आजची भक्ती तू आमच्यासाठी आशीर्वादित करीत आहेस प्रभू. आम्ही तुझे उपकार म्हणतो. विनंती आहे आम्हाला तू येथून पुढे चालव. ही प्रार्थना आम्ही धन्यतारक येशूच्या नावात केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणासोडून सोडले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य, गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. त्यावेळेस आपण आईपाईचा शास्त्रपाठ वाचणार आहोत आणि आजचा जो आईपाईचा शास्त्रपाठ आहे संस्कार विधी ह्या पुस्तकातून 13वा रविवार पान नंबर 71 13वा रविवार आणि कृपया मंडळी उभा आहे. परमेश्वराच्या नियम पालनामुळे मिळणारी स्वतंत्रता. हे परमेश्वरा, तू आपल्या नियमाचा मार्ग मला दाखव, म्हणजे मी ते शेवटपर्यंत धरून राहीन. खरोखर पूर्ण मनोभावे ते मी पाळीन. माझ्या मनाचा काल लाभाकडे नको, तर तुझ्या निर्बंधाकडे होऊ दे. तू आपले भय धरण्यास दिले वचन आपल्या दासा संबंधाने खरे कर. पहा, मला तुझ्या विधीचा ध्यास लावून राहिला आहे. तू आपल्या न्यायाने मला उत्तेजित कर.
म्हणजे माझी निंदा करण्यास मला उत्तर देता येईल, कारण तुझ्या वचनावर माझा भरोसा आहे. तेने करून मी तुझे शास्त्र नियमाने सदा सर्व काळ पाळीत राहीन. मी राजा समोर सुद्धा तुझे नियमबंध सांगेन, संकोच करणार नाही. त्यावेळेस आपण शास्त्रपाठ वाचन करणार आहोत आणि जुन्या करारातून यशाया ह्या पुस्तकातून 5वा अध्याय वचन 4 ते 9 50वा अध्याय वचन 4 ते 9 आपल्यासाठी मिसेस मनीषा तोरणे वाचतील. आजच्या मननासाठीचा शास्त्रभाग आहे यशाया 50 4 ते 9 पर्यंतची वचने. देवाच्या सेवकांची आज्ञा पालन. शिनलेल्यास बोलून गीत कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे. तो रोज रोज सकाळी मला जागे करीतो. शिष्याप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडितो. प्रभू परमेश्वराने माझे कान उघडले आहे. मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही. मी मारणाऱ्यांपुढे आपली पाठ केली, केस उपडणाऱ्यांपुढे मी आपले काल केले. उपमर्द व छितू यापासून मी आपले तोंड चुकविले नाही. प्रभू परमेश्वर मला सहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही. मी आपले तोंड गारगोटीसारखे केले. माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते. मला नीतिमान ठरविणारा जवळ आहे. मजबरोबर कोण वाद करणार? आपण समोरासमोर उभे राहू. माझा प्रतिवादी कोण असेल? त्याने मजपुढे यावे. पहा, प्रभू परमेश्वर माझा सहाय्यकर्ता आहे, तर मला दोषी कोण ठरविणार? ते वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील, त्यास कसर खाऊन टाकील. प्रभू वाचलेली वचने आपल्यासाठी आशीर्वादित करू. यावेळेस पत्र वाचन होईल. रोमकरास पत्र 8वा अध्याय वचन 31 ते 35 आपल्यासाठी मास्टर जोएल बेन्सन वाचतील. रोमकारास पत्राचा 8वा अध्याय 31 ते 35 ख्रिस्ताची व देवाची प्रीती. तर मग या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण? ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्या आपल्या सर्वांकरिता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्या सर्व काही कसे देणार नाही? देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवेल? देवच नीतिमान ठरविणारा आहे, तर दंड आज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही तर मेलेला उठला आहे,
जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे तो ख्रिस्त येशू आहे. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तरवार ही विभक्त करतील का? ह्यावेळेस आपण सूचना आणि जाहिराती ऐकणार आहोत आणि मी विनंती करतो मिस्टर राजन कॅम्बल आपल्यासाठी सूचना आणि जाहिराती देतील. पुन्हा एक वार सर्व मंडळीस ख्रिस्त प्रेमाचा सलाम. 2022 सालचा आजचा हा 13वा रविवार आहे आणि लेन समायातील आजचा हा 4था रविवार आहे. आजच्या भक्तीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक लहान थोर सभासदांचे, त्याचप्रमाणे आदरणीय पाळक वर्गांचे आणि विशेष पाहुणे मला दिसत आहेत अशांचे देखील, त्याचप्रमाणे क्वायर टीम, टेक्निकल टीम आणि इतर मदतनीस, ऑनलाईन माध्यमाद्वारे जुडलेले आमच्या मंडळीतील वडील लोक, त्याचप्रमाणे आप्त मित्र, शुभचिंतक, परदेशातून जुडलेले आमचे प्रत्येक बहीण भाऊ, आपण सर्वांची मी ख्रिस्ताच्या थोर आणि गौरवी नावात स्वागत करतो. आजची ही भक्ती आपणा प्रत्येकाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, आत्मपरीक्षणासाठी व ख्रिस्तावरील विश्वास दृढ करण्यासाठी उपयुक्त हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मंडळी संदर्भात ज्या सूचना आहेत त्या पुढीलप्रमाणे आहेत. आपली दर रविवारची भक्ती सकाळी ठीक 9:30 वाजता आपल्या भक्ती मंदिरात होत असते, जिचे लाईव्ह प्रक्षेपण आपण फेसबुकवर करत असतो आणि तदनंतर ते आपण यूट्यूबवर देखील प्रक्षेपित करत असतो. आणि भक्ती सुरू होताच भक्तीची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण पाठवत असतो. आपल्या संडे स्कूलचे ऑनलाईन वर्ग नेमलेल्या वेळी आणि नेमलेल्या दिवशी घेण्यात येतात. पालकांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या लेकरांना वेळेवर या ऑनलाईन वर्गामध्ये सहभागी होण्यास सहकार्य करावे आणि प्रोत्साहित देखील करावे. महिला मंडळाची महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या गुरुवारी संध्याकाळी होणारी ऑनलाईन सभा, त्याचप्रमाणे एम्बरची महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी होणारी सभा संपूर्ण लेन समय बंद ठेवण्यात आलेली आहे आणि ईस्टर नंतर ती पूर्ववत सुरू केली जाईल. दृढीकरणाबाबत सूचना आहे. दृढीकरणाचे वर्ग सध्या चालू असलेल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेमुळे काही काळ बंद ठेवण्यात आलेले आहेत. जशा परीक्षा संपतात त्यानंतर लगेचच हे दृढीकरणाचे वर्ग सुरू केले जातील. कृपया संबंधित पालकांनी याची नोंद घ्यावी. लेन समयातील भक्तीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. लेन समयातील आपल्या दर शुक्रवारच्या प्रार्थना संध्याकाळी ठीक 7:30 वाजता नियमितपणे आपल्या भक्ती मंदिरात होत आहेत. दिनांक 10 एप्रिल 2022 रविवार हा आपण पाम संडे अर्थात झावळ्याचा रविवार म्हणून साजरा करणार आहोत आणि परिस्थिती समजा अनुकूल असेल तर नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण प्रभात फेरीचे आयोजन करणार आहोत आणि त्याची सविस्तर माहिती तुम्हाला नंतर देण्यातच येईल. दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी मौंदी गुरुवारची विशेष भक्ती संध्याकाळी ठीक 7:30 वाजता आपल्या भक्ती मंदिरात घेतली जाईल. दिनांक 15 एप्रिल 2022 रोजी गुड फ्रायडेची विशेष सर्व्हिस दुपारी 12:30 ते 3 या वेळेमध्ये आपल्या भक्ती मंदिरात घेतली जाईल. दिनांक 16 एप्रिल 2022 शनिवार म्हणजे गुड फ्रायडे नंतरचा शनिवार मेथडिस्ट मेनतर्फे या दिवशी संध्याकाळी ठीक 7:30 वाजता चर्च ऑफ नॅझरीन वडगाव शहरी पुणे येथील भजन मंडळीचा ख्रिस्ती भजनांचा बहारदार कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि पुष्कळ वर्षानंतर आपल्या मंडळीला या भजनाचा आनंद घेता येणार आहे. यासाठी आपण आवर्जून आपण या आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रमंडळीला सांगा आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्या. दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी नेहमीप्रमाणे पुनरुत्थानाची सूर्योदयापूर्वीची भक्ती म्हणजे सनराईज सर्व्हिस ही पहाटे 5 वाजता आपल्या भक्ती मंदिरात घेण्यात येईल आणि या भक्तीचे संपूर्ण संचालन महिला मंडळातर्फे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ईस्टरची विशेष भक्ती सकाळी 10:30 ते 12 या वेळेमध्ये आपल्या भक्ती मंदिरात घेतली जाईल. फायनान्स कमिटीद्वारे स्वर्ण आकाराचे डबे वाटप सुरू आहे त्याचं आणि बाहेर त्याचा काउंटर लावलेला आहे. अद्याप ज्या कुटुंबाने आपल्या स्वर्ण आकाराचा डबा नेला नसेल अशांना नम्र विनंती आहे की चर्च सुटल्यानंतर आपण काउंटरवरून आपला डबा घेऊन जावा आणि ईस्टरच्या दिवशी जे विशेष दानार्पण होईल त्या दानार्पणाच्या वेळेस तो अर्पण करावा.
आपल्या पाळकबाई रेव्हरंड सुलभा आळे यांनी जाहीर केल्याप्रमाणे आपल्या चर्चची साऊंड सिस्टीम अतिशय खराब झालेली आहे आणि माईकला शॉक लागणे, त्याचप्रमाणे मागच्या स्पीकरमधून आवाज न येणे, मध्येच हामिंग येणे, मध्येच स्टॉप होणे, हा सर्व प्रकार या साऊंड सिस्टीममुळे, खराब साऊंड सिस्टीममुळे आपल्याला सोसावं लागत आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की गुड फ्रायडेच्या आत आपल्याला नवीन साऊंड सिस्टीम घ्यावे आणि त्यासाठी अंदाजे खर्च रुपये 40,000 येणार आहे. जर आपली इच्छा असेल की या कार्यासाठी आपण डोनेशन द्यावं तर त्यासाठी आपण डोनेशन देऊ शकता. आपण आपले ट्रेझरर मिस्टर प्रवीण तोरणे यांच्याशी किंवा आपले पास्टर स्वप्नील निर्मळ यांच्याशी संपर्क साधू शकता. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक बॅग ठेवली जाईल, या बॅगेमध्ये देखील आपण येऊन दानाचं डोनेशन देऊ शकता. दिनांक 3 एप्रिल 2022 रविवार रोजी आपल्या चर्चच्या मेडिकल कमिटीतर्फे मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिर आपल्या चर्च आवारात सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. पुन्हा एक बार सांगतो, दिनांक 3 एप्रिल 2022 रविवार रोजी आपल्या चर्चच्या मेडिकल कमिटीतर्फे मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिर आपल्या चर्च आवारामध्ये सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे. या कॅम्पचे वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. सामान्य शारीरिक आरोग्य तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे बीपी, ईसीजी, वजन, आरबीएस, त्याचप्रमाणे दंत तपासणी, कान, नाक, घसा तपासणी, ऑडिओमेट्री, स्विच थेरपी, तोंडाचा कर्करोग चेकअप आणि त्यात म्हणजे विशेष म्हणजे मशीनवर बोन कॅल्शियम चेकअप देखील या ठिकाणी केलं जाणार आहे. डोळ्याची तपासणी आणि सवलतीच्या दरात तुम्हाला चष्मे देखील मिळणार आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आहार तज्ज्ञ, डायटिशियन देखील असणार आहेत. इलेक्ट्रो होमिओपॅथीचा देखील आपण लाभ घेऊ शकता. त्याचप्रमाणे रक्त तपासणी, त्याच्यामध्ये ब्लड शुगर, हिमोग्लोबिन व इतर सर्व रक्त तपासणी ही अगदी सवलतीच्या दरात करून मिळणार आहे. तेव्हा कृपया आपण याचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे त्यांचे विशेष प्रयत्न चालू आहेत की कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि बूस्टर डोस देण्यासाठी देखील कमिटी कार्यरत आहे, प्रयत्न करत आहे की त्या दिवशी देखील या सर्व डोसेस देण्याचं आयोजन केलं जावं आणि त्यांच्या प्रयत्नाला परमेश्वर नक्कीच यश देणार आहे. सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया या वैद्यकीय आरोग्य शिबिराचा लाभ प्रत्येकाने घ्यावा. यासाठी नाममात्र नोंदणी शुल्क फक्त 20 रुपये आहे. त्या ठिकाणी 1 नंबरचा काउंटर असेल, त्या ठिकाणी आपल्याला फक्त 20 रुपये भरून आपण कुठल्याही प्रकारची तपासणी करू शकता. आणि एक हस्तपत्रिका देखील त्यांनी तयार केलेली आहे आणि ती आपल्या बाहेर ठेवलेली आहे. कृपया चर्च सुटल्यानंतर आपण ती घेऊन जावी. प्रार्थनेसाठी विनंती आहे. मिस्टर नंदकुमार त्रिवण, मिसेस मोनिका घोडके, मिस्टर मधुकर घोडके, मास्टर सुयश तोडे, त्याचप्रमाणे मिस्टर नरेन छत्रे, मिसेस अमिना शेख यांनी देखील विनंती केली आहे की त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. या सर्वांच्या पूर्ण स्वास्थ्यासाठी मंडळीने आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक प्रार्थनेत आठवण ठेवावी ही मंडळीला नम्र विनंती आहे. परमेश्वराच्या मंदिरातील वेदी ही पुष्पगुच्छांनी सुशोभित असावी आणि सुंदर दिसावी. त्याचप्रमाणे चर्चमध्ये भक्ती मंदिरात बसलेल्या प्रत्येकाला प्रसन्न चित्ताने भक्तीचा आनंद घ्यावा. यासाठी आजची जी वेदीवरील फुले आपण पाहत आहात ती मिस्टर मायका जगताप आणि मिसेस प्रवीणा जगताप या कुटुंबातर्फे डोनेट करण्यात आलेली आहे. मिस्टर मायका व मिसेस प्रवीणा जगताप कुटुंबाचे मंडळीतर्फे मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. विशेष प्रार्थनासाठी 2 विनंत्या माझ्याकडे वैयक्तिकरित्या आल्या. त्यामध्ये मिसेस ग्रेसी श्रीवास्तव यांना विशेष प्रभूकडून सहाय्याची गरज आहे आणि आपल्या परिवारासाठी त्यांना अर्थार्जन करता यावं यासाठी योग्य अशा कामाच्या त्या शोधात आहेत. त्यामुळं या परिवारासाठी आपण प्रार्थना करावी. मास्टर अभिषेक वाघमारे यांना प्रभूच्या कृपेने डिग्री प्रस्ताव जी डिग्री आहे ती मिळालेली आहे, पण त्यांना उत्तम असं काम पण लागलेलं आहे आणि अधिक उत्तमरित्या त्यांना ते परमनंटली मिळावं यासाठी त्यांनी विशेष उपकासची प्रार्थना देखील सांगितलेली आहे. मिस्टर
त्याचप्रकारे मिसेस सुजवला यांच्याकडनं विनंती आली होती की 26 ते 30 या तारखांमध्ये मिस्टर राकेश वकासरे हे दुबई या ठिकाणी त्यांच्या शाळेच्या तर्फे प्रोजेक्ट ट्रिपसाठी गेलेले आहेत. तर त्यांचं तेथील वास्तव्य आणि त्यांचं 30 तारखेला परत येणं हे प्रभूने सुरक्षित करावं, आशीर्वादाचं करावं, यासाठी मिस्टर राकेश वकासरे यांच्यासाठी देखील प्रार्थना करावयाची आहे. कन्फर्मेशनची अनाउन्समेंट आताच मिस्टर राजन कॅम्बल यांनी केलेली आहे. मला जरा एक विरोधाभास असा दिसतो की क्लासेस असले तर विद्यार्थी येत नाही, ऍबसेंट राहतात, आणि क्लासेस बंद झाले की फोनवर फोन येतात, आई वडिलांचे पण आणि विद्यार्थ्यांचे पण, क्लास कधी आहे. तर हे जरा हा विरोधाभास मला जरा वेगळाच वाटतो. तर जेव्हा क्लासेस सुरू होतील कृपा करून कोणीही क्लासेस मिस करू नयेत आणि रेग्युलर यावं, आणि म्हणजे मला सारखं ब्रेक घ्यायला लागणार नाही. आणि मी ह्या वेळेला जरा जास्त मोठे क्लास घेणार आहे, म्हणजे जो 1 घंट्याचा होत होता तो 2 ते 2.5 घंट्याचा क्लास होईल. तर पालकांनी याची कृपा करून नोंद घ्यावी, म्हणजे मला लवकर क्लासेस संपवता येतील. यावेळेस आपण विशेष प्रार्थना करणार आहोत. ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केले आहेत त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करणार आहोत. ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केले ते येण्याप्रमाणे आहेत. 21 मार्च ललिता जगताप, सुशीला आयतोडेकर. 22 मार्च मंदा ए गजधने, रेखा ए गवारे, पुष्पा ए जॉन. 23 मार्च रमेश बी जगताप, अविनाश मनसे, अलिशा आर खेडकर. 24 मार्च रॉबिन एच खेडकर, जेनिफर पी शिंदे, युगांश थोरात. 25 मार्च अनुपमा एन छत्रे, स्मिता भावडे, निखिल एन मोहिते. 27 तारीख अभिषेक साळवे. ज्यांना प्रार्थना करायचे विशेष ते समोर येऊ शकता, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. आपण प्रार्थना करू. हे आमच्या सामर्थ्य परमेश्वरा, आमच्या उद्धारकर्ता, आमच्या निर्माणकर्त्या, खरोखरच आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. जे मागील आठवड्यामध्ये आपले त्यांनी वाढदिवस साजरे केले आहेत ते प्रत्येकाच्या जीवनासाठी आम्ही धन्यवाद देतो, आणि पुन्हा एकदा ते प्रत्येकाचं जीवन आम्ही तुझ्या पवित्र हाती देतो. त्यांना मागील वर्षभर तू त्यांना सांभाळलंस, त्यांचं संरक्षण केलंस, त्यांना लागणाऱ्या सर्व गरजा तू पुरवल्यास. खरोखरच मी धन्यवाद देतो. आणि हे जे नवीन वर्ष त्यांच्या जीवनामध्ये जोडलं आहे ते वर्ष तुझ्या पवित्र हाती घे आणि त्यांचं तू मार्गदर्शन कर म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. आणि त्यांना लागणाऱ्या सर्व गरजा तुझ्या स्वर्गीय भांडारातून तू पुरव म्हणून अशी प्रार्थना करतो. माझा विश्वास आहे तू प्रत्येकाचा ताबा घेतला आहेस आणि प्रत्येकाचा मार्गदर्शक झाला आहेस आणि त्यांना लागणारी सर्व गरजा तू पुरवणार आहेस येणाऱ्या दिवसामध्ये विश्वास करतो. आणि त्यांचं जीवन पुन्हा एकदा आम्ही तुला समर्पित करतो. तुझ्या भयामध्ये तुझ्या वचनामध्ये चालण्यासाठी त्यांना सहाय्य आणि मदत कर आणि सर्व वाईट गोष्टीपासून त्यांचा बचाव कर म्हणून अशी मी प्रार्थना विनंती करतो. त्यांचं कुटुंब देखील तुझ्या पवित्र हाती देतो, त्याच्या कुटुंबाचं देखील तू संरक्षण कर म्हणून अशी मी प्रार्थना विनंती करतो. आणि प्रार्थना करतो ज्या प्रार्थना विनंत्या आम्ही ऐकल्या आहेत, ज्या आमच्या मंडळीमध्ये आजारी लोक आहेत ते प्रत्येकाला तुझ्या पवित्र हाती देतो, त्या प्रत्येकाला तुझ्या आरोग्याने भर म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. कारण की तूच एक परमेश्वर आहे जो तुझ्या स्पर्शामुळं आम्हाला आरोग्य मिळू शकतं, तुझ्या कृपेमुळं आम्हाला आरोग्य मिळू शकतं. कारण की तू डॉक्टरांचा डॉक्टर आणि तू वैद्यांचा वैद्य आहे. माझा विश्वास आहे तू त्या प्रत्येकाला स्पर्श करत आहेस आणि त्या प्रत्येकाला तुझ्या आरोग्याने तू भरत आहेस हे विश्वास करतो आणि प्रत्येकाचं जीवन तुझ्या पवित्र हाती देतो. त्याचप्रमाणे आम्ही धन्यवाद देतो मिस्टर अभिषेक वाघमारे यांच्या जीवनासाठी. त्या चांगल्या मार्गाने त्यांनी त्यांचा मास्टर कंप्लीट केला आहे आणि त्यांचं पुढचं जीवन देखील तुझ्या पवित्र हाती देतो. तो जो जॉब शोधत आहे चांगला त्याला जॉब तू पुरव म्हणून अशी मी प्रार्थना विनंती करतो. आणि आमचा विश्वास आहे की तू आमची प्रार्थना ऐकलीस आणि त्याला चांगला जॉब पुरवशील येणाऱ्या दिवसामध्ये. आणि त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो मिस्टर राकेश मकासर यांच्या प्रवासासाठी आणि त्यांच्या त्या ठिकाणी ते राहणार आहे दुबई या ठिकाणी त्यांचं राहणं देखील आम्ही तुझ्या हाती देतो. त्यांचं संरक्षण कर आणि सुखरूपरीतीने त्यांना परत कल्याण ह्या ठिकाणी त्यांच्या घरी घेऊन ये म्हणून अशी मी प्रार्थना विनंती करतो.
पुन्हा एकदा आम्ही सर्व प्रार्थना विनंत्या तुझ्या समोर ठेवतो आणि प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताद्वारे म्हणून तू आहे. आमेन. आज प्रार्थनेला विशेष प्रकारे समोर मिस रेचल डेव्हिड आल्या होत्या आणि मला त्याबद्दल फार आनंद आहे. त्या संपूर्ण परिवारासाठी माझ्या मनामध्ये फार आदर आणि सन्मान आहे. रेव्हरेंड जोशवा डेव्हिड ज्यांनी पुष्कळ कार्य मुंबई रिजनलसाठी केलं, त्यांचे सुपुत्र रेव्हरेंड जोना डेव्हिड, त्यांची नात आणि त्याचप्रकारे रेव्हरेंड DM वाघमारे यांची ती नात आहे. पाळकीय परिवारातील ही मुलगी आज त्यांच्या परिवारामध्ये कौटुंबिक प्रार्थनेसाठी लेन समयातील कौटुंबिक प्रार्थनेसाठी आली आणि क्लिनिकल सायकॅट्रीमध्ये त्यांचं स्पेशलायझेशन आहे आणि हे करिअर सहसा निवडलं जात नाही, पण ते त्यांनी निवडलं. चॅलेंजिंग जॉब आहे. प्रभू त्यांना आशीर्वादित करू. त्याचप्रकारे जे इतर लोक जे मंडळीचे सदस्य नाहीत पण आमच्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत, त्या प्रत्येकाचं प्रभूच्या नावात स्वागत. यावेळेस आपण स्तुती आराधनेमध्ये जाणार आहोत आणि मी कॉयरला विनंती करतो की त्यांनी आपलं पुढारपण स्तुती आराधनेमध्ये करावं. प्रेज द लॉर्ड. आपण सर्व आता प्रभूसमोर नम्र होऊया, आपल्या अंतःकरण त्याच्या समोर उघडे ठेवूया. ज्यांना शक्य असेल आपल्या जागेवर आपण उभे राहूया, याचे गौरव करू आणि ते पहिलं गीत गाव आपलं तेरी आराधना करू. सॉन्ग नंबर 50, पेज नंबर 55. जे सॉंग्स आहेत ते सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर टाकले आहेत, तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता. तेरी आराधना
आपले दुसरे गीत गाऊया, पवित्र अति पवित्र. सॉन्ग नंबर 54, पेज नंबर 56.
आपण प्रार्थना करूया. हालेलुया 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 हालेलुया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर पिता, आजचा दिवस तू आम्हाला दाखवलास म्हणून तुझे उपकार मान द्यावा पिता. आजच्या दिवसापर्यंत आम्हाला सांभाळून ठेवलंस तू पिता, आम्हाला एकत्र आणलंस, तुझी स्तुती आराधना करायला आबा पिता, म्हणून तुझे धन्यवाद देते आबा. आबा माझा विश्वास आहे की आमच्या सर्वांचे अंतःकरणे आज तुझं जवळ आले आहे आबा फादर. आम्ही सगळे तुझ्या क्लोज आले आहे आबा फादर, आणि तू जे पण आमच्याशी बोलणार आहेस आबा फादर ते आम्हाला ऐकण्यासाठी तू तयार केलं आहेस आबा फादर. यातून पुढची वेळ तुझ्या हाती देते आबा फादर. जे पण वचन आमच्यासाठी आहे ते आमच्यासाठी आशीर्वादित असू दे आबा फादर. ही लहानशी प्रार्थना येशूच्या नावाने मागते म्हणत आहे. आमेन. यावेळेस आपण परमेश्वराच्या वचनाकडे जाणार आहोत आणि यावेळेस मी विनंती करतो आपल्या पाळत मॅडम आदरणीय रेव्हरंड सुलभा आहाळे मॅडम यांना, आणि विनंती करतो त्यांना की आपल्या सर्वांशी परमेश्वराचे वचनाद्वारे सेवा करण्याची, आणि ही पुढची वेळ मी त्यांच्या हाती देतो आणि त्यांचे स्वागत करतो. प्रभूच्या वचनाकडे आपण वळत आहोत. त्या अगोदर मंडळी सांगते, मला हे बोलायला आवडेल की आपला जो मेडिकल कॅम्प आहे, कृपा करून त्याचा फायदा आपण घ्या, आणि ज्या सर्वांना याची गरज असेल असं तुम्हाला वाटतं ती देखील आपली सेवा आहे, तर त्याच्यासाठी देखील आपण प्रयत्न करावे, तर दुसऱ्यांपर्यंत ही बातमी पोहोचवावी अशी आपल्याला विनंती आहे. कारण मेडिकल कमिटीने याच्यासाठी खूप परिश्रम घेतलेले आहेत, आणि त्यामध्ये मिसेस गुंशिला गायकवाड, मिसेस सुधा काळे, मिस्टर जॉन्सन आणि डॉक्टर धनवडे यांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, किंवा आपली सेवा, आपला वेळ आणि आपली स्किल्स ते देऊ करत आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॅम्प दुसऱ्या चर्चेसमध्ये तरी आयोजित होताना मी सगळं पाहिलेलं नाहीये. त्यामुळे विनंती आहे की कृपा करून यामध्ये भाग घ्या, इतरांनाही भाग घ्यायला प्रोत्साहित करा, आणि हा सक्सेसफुल व्हावा कॅम्प, लोकांना आरोग्यदानाची सेवा मिळावी यासाठी आपण प्रार्थनेमध्ये असावं. आपण प्रभूच्या वचनाकडे वळतो आहोत. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या महान प्रभू परमेश्वरा, तुझं वचन जेव्हा आमच्यापर्यंत येत आहे त्यावेळेला प्रभू तू आमचे कान उघड. असं होऊ दे की आम्ही जे तुझ्याकडनं येत आहे ते स्वीकारावं, कारण की प्रभू त्यामध्येच आमचं तारण आहे, त्यातूनच आमच्या जीवनाला आकार आणि वळण मिळणार आहे, आणि त्याकरिता प्रभू तू आम्हाला सिद्ध कर. पवित्र आत्मा आमच्या समवेत आहे, मार्गदर्शन करीत आहे, वचनाची उकल करत आहे. या विश्वासामध्ये आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवतो. धन्यतारक येशूच्या नावात आम्ही ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू आहे. आमेन. मी शुक्रवारीच मंडळीला सांगितलेलं होतं की आपण क्लेश सहन करणारा देवाचा सेवक, सफरिंग सर्वंट, हे जे 4 गीतं यशाया संदेशाने 42 ते 53 अध्यायांमध्ये दिलेले आहेत, त्यावरती विशेष मनन करीत आहोत. आणि त्यातून सेवकाने काय केलं आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आणि सेवकाचं क्लेश सहन करणं, दुःख सहन करणं हे कशा कशा प्रकारे होत गेलं, याबद्दल ज्या भविष्यवाण्या झाल्या होत्या त्या कशा पुढे पूर्ण झालेल्या आहेत याकडे पाहत असताना प्रभूचं वचन हे त्याच्या वेळेप्रमाणे कसं पूर्ण होतं हे आपल्याला परत आणि परत समजतं. हे जे 4 सफरिंग सर्वंट सॉंग्स आहेत किंवा क्लेश सहन करणारा सेवक ह्याची ही जी 4 गीतं आहेत ती यशाया 42 1-7 हे पहिलं गीत आहे. यशाया 50 4-9 हे दुसरं गीत आहे. यशाया 49 1-6 क्षमा करा.
यशाया 42:1-7, यशाया 49:1-6, यशाया 50:4-9 आणि यशाया 52:13-15 आणि 53:1-12. हे सगळ्या शेवटचं चौथं असं सफरिंग सर्वंट सॉंग आहे. क्लेश सहन करणारा जो सेवक, त्याचं तिसरं जे गीत आहे यशाया 50:4-9 या वचनांकडे यावेळेला आपण विशेष लक्ष केंद्रित करत आहोत. यातील पहिलं वचन जेव्हा आम्ही पाहतो ती ज्ञानाबद्दल सांगतं आणि हे ज्ञान कशासाठी आहे आणि सुशिक्षित असणं म्हणजे काय ह्याबद्दल पहिल्यांदा आपण विचार करूया. कारण यामधून आपल्याला आता आज आपण सुशिक्षित होणं किती अत्यावश्यक आहे हे लक्षात येईल. येशू ख्रिस्ताच्या बाबत असं म्हटलं गेलेलं आहे, शिनलेल्यास बोलून धीर कसा द्यावा व ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जीवार दिली आहे. मी रोज रोज सकाळी मला जागे करीतो, शिष्याप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडितो. सुशिक्षितांची जिव्हा मिळावी म्हणून सुशिक्षितता ही पहिली गोष्ट आहे. असं आहे की शिक्षण घेतल्यानंतर सगळे सुशिक्षित होतात असं नाही. पुष्कळांना असं वाटतं की आम्ही डिग्र्या कंप्लीट केल्या म्हणजे आम्ही सुशिक्षित झालेलो आहोत. कदाचित आपण शिक्षित होऊ पण सुशिक्षित होऊ याची गॅरंटी नाही, याची खात्री नाही. आता केवळ शिक्षित झालेल्या 4 मित्रांची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते. पंचतंत्रातली आहे, आपल्याला माहिती असलेल्या त्या गोष्टी आहेत, परंतु त्या ऐकल्यानंतर आपल्याला परत परत काहीतरी रिव्हिजन होत असते, उजळणी होत असते. हे 4 मित्र जे आहेत, 3 मित्र अत्यंत शिकलेले होते आणि 4था मित्र मात्र हा आपला कॉमन सेन्स किंवा जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे त्याच्यामध्ये तो बऱ्यापैकी होता. एकदा हे सगळेजण पैसा कमवण्यासाठी बाहेर पडले, 4 मित्र, आणि जंगलातून जात असताना असं झालं की त्यांना एका झाडाच्या खाली खूप असा हाडांचा ढीग दिसला. तो हाडाचा ढीग दिसल्यानंतर एक मित्र म्हणाला, मी शिक्षित झालेलो आहे, मला ज्ञान आहे की मी हे हाडं एकत्र जोडावे. तर त्याने काहीतरी मंत्र वगैरे म्हटले. आता पंचतंत्रातली गोष्ट त्यामुळे मंत्र हा शब्द येणार त्यात, आणि मंत्र म्हटल्यानंतर सगळं हाडे जोडली गेली आणि ते झाले, तो झाला सिंहाचा सांगाडा तयार. दुसरा मित्र म्हणाला, मी पण अशिक्षित आहे, तर मी काय करेन की आता याच्यावरती मांस, कातडी, मज्जा, हे सगळं काही मज्जातंतू जे आहेत ते सगळं चढवेल, स्किन चढवेल म्हणजे कातडी, आणि त्याने तसं केलं. तिसरा म्हणाला, मला आता ह्याच्यामध्ये प्राण फुंकायचा आहे. तर चौथा म्हणाला, अरे थांबा, हा सिंह आहे, तुम्ही करताय काय? तुला तर काहीच तू शिकलेला नाहीये, पण कमी ज्ञान असतो म्हणजे डिग्री कमी असून पण तोच खरा सुशिक्षित निघाला. तो झाडावर चढून बसला आणि ज्या वेळेला तिसऱ्याने काय तो मंत्र असेल तो बोलला, त्या मंत्राने काय झालं की हा सिंह जिवंत झाला आणि त्याने त्या तिघांना नाही मारला. आता हे शिक्षण काय कामाचं की ज्याच्यातून तुम्हाला तुमचा ऱ्हास होतोय, ज्याच्यातून प्राणहानी होते, ज्याच्यातून काहीच मिळत नाहीये. शिक्षणाचं फार त्यांनी पस्त माजवलं, दाखवलं, ढिंडोरा पिटला आणि त्यातून स्वतःचीच हानी करून घेतली. सुशिक्षित होणं हे देवाकडनं होतं, देव हे ज्ञान पुरवतो आणि येशू ख्रिस्ताला ते सुशिक्षित असणं हे दान स्वतः पिता परमेश्वराने दिलं. आणि ते कशासाठी दिलं? बुद्धी, आता जीवा चालवायची, जीभ चालवायची. तर जीभ चालवत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मानवाने की बुद्धी आणि हृदय ह्याच्याद्वारे जीवेचा वापर होतो. हृदयामध्ये राग असला, तिरस्कार असला तर बुद्धीतनं अत्यंत भेदक असे शब्द बाहेर पडू शकतात. आणि हृदयामध्ये जर प्रीती असली तर ह्या बुद्धीचा उपयोग करून अत्यंत सौम्य आणि प्रीतीपूर्ण शब्द बाहेर येऊ शकतात. तर हृदय आणि ब्रेन किंवा बुद्धी यांचं एकत्रित जेव्हा ते होतात त्यावेळेला जे शब्द येतात ते जर खऱ्या अर्थाने वापरले गेले तर त्या व्यक्तीला सुशिक्षित व्यक्ती असं म्हटलं जातं.
येशू ख्रिस्ताला सुशिक्षितांची जीभ प्राप्त झालेली होती. म्हणजे त्याचं डोकं किंवा त्याची बुद्धी आणि त्याचं हृदय हे दोन्ही एकत्रित काम करून तो त्याद्वारे आपले शब्द वापरायचा. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि असं सांगितलेलं आहे की शिंगलेल्यांना बोलून दीर कसा द्यावा ते समजावे. येशू ख्रिस्त या जगतामध्ये सेवक म्हणून आला आणि त्याची सेवा ही होती ती म्हणजे की त्याने शिनलेल्या लोकांना धीर द्यावा. लोक शिनतात अनेक प्रकारे, परंतु आत्म्यामध्ये शिनलेले आहेत, क्षीण झालेले आहेत, कमजोर पडलेले आहेत, त्यांना धीर देण्यासाठी. कारण जेव्हा शारीरिक कमजोर माणूस पडतो त्यावेळेला आम्हाला माहिती आहे की डिहायड्रेशन झालेलं आहे. अगदी व्यवस्थितरित्या आम्ही खाऊन पिऊन स्वतःच्या शरीराला जो शीण आहे तो आपण घालवू शकतो. जर आपल्याला असं वाटलं की आमचा थकवा खूप आलाय, आजार झालेला आहे, आम्ही त्याच्यातून पण सावरू शकतो. परंतु आत्म्याची जेव्हा आत्म्याला शीण येतो, आत्म्यामध्ये माणूस व्याकुळ होतो. आत्म्यामध्ये व्याकुळ झालेलं कधी आपण स्वतःला पाहिलंय का? घरामध्ये जेव्हा प्रियजन आहेत प्रभूकडे जातात त्यावेळेला जो शीण आत्म्याला येतो, ज्या वेळेला एखादी अशी काही घटना घडते की जी आपल्या सहन शक्तीच्या पलीकडची असते, त्यावेळेला आत्म्याला जो शीण येतो तो प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये कधी ना कधी अनुभवतो. कदाचित तारुण्याच्या दिवसामध्ये नाही, परंतु मिडल एज नंतर हे शीण आम्ही अनुभवतो. आणि असं वचन आहे की शिनलेल्यांना बोलून धीर देण्यासाठी प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जीवा दिली आहे. आणि तो काय करतो? तो रोज रोज सकाळी मला जाग करतो. रोज रोज सकाळी जागा करतो. आम्हाला तर आमच्या मोबाईल मधून अलार्म ऐकायला येतात. कधी कधी कोणत्या प्रियजनाचा फोन येतो. कधी कधी आम्हाला माहिती असते की आज हे काम आहे तर आम्ही स्वतःच उठतो. परंतु या ठिकाणी रोज रोज परमेश्वर जागा करतो. याचा अर्थ की त्याने माझा आत्मा, माझं शरीर आणि माझं मन सांभाळलेलं आहे. आणि म्हणून मी रात्री मृत्यूची झोप न घेता माझी झोप ही फक्त रिफ्रेश होण्यासाठी आहे. आणि सकाळी तो मला रोज रोज जागी करीतो. मला मृत ठेवत नाही, जिवंतासारखं तो मला उठवतो. सकाळी मला माझ्या बिछाण्यामध्ये तो माझ्या संगती बोलून मला तो सकाळी जाग करतो. हा एक फार मोठा आशीर्वाद आहे. आणि जाग करतो म्हणजे तो मला आता पूर्णपणे म्हणजे माझे सगळे अवयव शरीराचे कार्यरत करतो. आणि शिष्यांप्रमाणे मी ऐकावे म्हणून तो माझे कान उघडतो. जो येशू ख्रिस्त ज्याच्याबद्दल आपण असं पाहतो की मत्तई 11:28 मध्ये अहो कष्टी व भाराक्रांत जन तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल असं म्हणणारा येशू ख्रिस्त जो आहे तो सौम्यतेने बोलणारा आहे. आणि हे त्याला सुशिक्षितांची जीवा प्राप्त झाली म्हणून तो ते बोलतो आहे. आणि आता शिष्याप्रमाणे मी ऐकावे म्हणून तो माझे कान उघडतो. आणि या ठिकाणी तुम्हाला आणि मला प्रार्थना करणारा येशू ख्रिस्त दिसतो की जो नम्र होतोय, गुडघ्यावर येतोय आणि शिष्य बनतोय. हे एक विशेषण येशू ख्रिस्ताचं आहे की जो गुरु तो शिष्य होतो. असं कसं? कारण मानवी शरीरामध्ये आलेला आपला येशू ख्रिस्त कान कसे उघडायचे, शिष्याप्रमाणे कसे उघडायचे हे तो जाणून आहे. कान उघडे सगळ्यांचेच होऊ शकतात, परंतु शिष्याप्रमाणे शिष्याचे कान कसे असू शकतात? शिष्याचे कान उघडणं किंवा ते उघडले जाणं याचा अर्थ जे ज्ञान येत आहे, जे काही सांगितलं जात आहे त्याचा स्वीकार करणं, त्याच्यावरती मनन करून कोणत्या वेळेला कुठे त्याचा उपयोग करायचा हे ओळखणं. कारण शिष्याप्रमाणे जर आम्ही शिकलो नाही तर त्याचा उपयोग करणं पण आपल्याला जमणार नाही. कारण कधी कसा काय उपयोग करायचा यासाठी ज्ञान मिळवणं आवश्यक आहे. आणि ते ज्ञान ज्या वेळेला ज्ञानाचं स्तोत्र असलेला देव पिता देतो त्यावेळेला शिष्यांप्रमाणे ऐकणारा आपला येशू ख्रिस्त जो दास आहे तो शिष्य आहे.
तुम्ही आणि मी सेवकत्व पत्करलेलं आहे, कारण आपण निवडले गेलेलो आहोत. आणि मग आम्हाला आमचे कान कसे उघडावेत हे माहिती आहे का? आम्ही ज्या वेळेला मोशेकडे पाहतो, मोशे देवाला म्हणाला, तू मला एवढ्या मोठ्या सेवेसाठी पाठवतोस देवा, माझी जीवा जड आहे, मला बोलता येत नाही. संडे स्कूलमध्ये शिकलेली ही गोष्ट आहे. आणि त्यावेळेला देव त्याच्यासाठी बोलताना काय म्हणतो आहे, निर्गम 4:11-12 मध्ये, तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, मनुष्याचे तोंड केले आहे. तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, मनुष्याचे तोंड मी केले आहे. मनुष्यास मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण करतो? मी परमेश्वर की नाही? तर आता जा, मी तुझ्या मुखास सहाय्य होईल आणि तू काय बोलायचे ते तुला शिकवील. त्याने कान उघडलेले आहेत आणि तो कसं बोलायचं, शिष्यांप्रमाणे कसं ऐकायचं आणि तोंडाचा उपयोग करून ते कसं सांगायचं हे या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. आम्हाला येशू ख्रिस्ताकडे पाहिल्यानंतर ही इज द बेस्ट काउन्सिलर हे आम्ही पाहतो. कारण समुपदेशन करण्यासाठी उत्तम जिव्हा लागते आणि त्या जिभेचा वापर करण्याच्या अगोदर ऑब्झर्वेशन आणि लिसनिंग, पाहणे, ऐकणे, त्याचं अनालिसिस करणे आणि नंतर त्याच्यावरून कृती करणं ह्या गोष्टी अवलंबून असतात. देवाने येशू ख्रिस्ताला बेस्ट काउन्सिलर म्हणून ह्या जगामध्ये पाठवलं, एक उत्तम शिष्य म्हणून ह्या जगामध्ये पाठवलेलं आहे. आम्ही येशू ख्रिस्ताकडे जेव्हा पाहतो त्यावेळेला अजून एक गोष्ट लक्षात येते, कम्प्लीट सरेंडर. येशू ख्रिस्ताचं रिलेशनशिप किंवा येशू ख्रिस्ताचा देवपित्याबरोबर असलेला जो संबंध आहे त्या संबंधामध्ये सर्वात प्रथम येणारी गोष्ट आहे कम्प्लीट सरेंडर, पूर्णपणे समर्पित होणं. आणि ते वचन ऐकल्यानंतर आपल्या अंगावर काटा उभा राहील. तो असं म्हणतोय की 5व्या वचनामध्ये, मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही. फितूर होणं, जर आपण 50वा अध्याय याचं पहिली काही वचनं पाहिली तर रिलेशनशिप मध्ये सांगण्यात आलेलं आहे की तुझ्या आईस, परमेश्वर म्हणतो तुझ्या आईस मी सोडून दिल्याचे सूटपत्र कोठे आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला मी माझ्या मंडळी बरोबर संबंध प्रस्थापित करतो त्यावेळेला प्रथमतः मी प्रीती करतो आहे, दुसरं जणू काही ती माझी वधू आहे आणि मी त्या वधूला सोडलेलं नाही, घटस्फोट दिलेला नाही. आणि म्हणून कधी घटस्फोट होऊ शकतो, जेव्हा फितुरी होते. या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की मी फितूर झालो नाही, मी मागे फिरलो नाही. आणि हे महत्वाचं आहे, फितुरी आणि मागे फिरणं ह्या गोष्टी जर होतात तर सेवकाचं सेवकत्व निष्फळ आहे, ते होऊ शकणार नाही. सेवक कधी कार्य पूर्ण करेल, जेव्हा तो फितुरी करणार आहे. आपल्याला माहिती आहे राजकारणामध्ये फितुरी होते आणि त्यामुळे अनेक लोक इलेक्शनही हरवू शकतात. जेव्हा पूर्वीच्या काळामध्ये राजे राजवाडे आपले स्पाय पाठवायचे त्यावेळेला कोण फितूर आहे इत्यादी गोष्टी ते पाहायचे. कारण जर किती साठा आहे तुमच्याकडे, लढण्यासाठी काय साठा आहे, किती सैनिक आहे, ही बातमी जर अपोजिट पार्टीकडे गेली, दुसऱ्या राजाकडे गेली तर ते तशी स्ट्रॅटेजी करून तुम्हाला हरवू शकतात. फितुरीमुळे बऱ्याच गोष्टी कोलॅप्स होतात, पडतात खाली. या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतोय की मी फितूर झालेलो नाही, मी मागे फिरलो नाही. दिस इज द रिलेशनशिप. हा आहे देवपुत्राचा, एका दासाचा, एका शिष्याचा आपल्या पित्याबरोबरचा संबंध. आणि आम्ही हे पाहतो की मी मारणाऱ्यापुढे आपली पाठ केली, केस उपटणाऱ्यापुढे मी आपले गाल केले, उपमर्द व छितूक यापासून मी आपले तोंड सुकविले नाही. संबंधाची परिकाष्ठा ही होती की येशू ख्रिस्ताने दुःख, अपमान सहन करण्यासाठी स्वतःला देवाच्या हातामध्ये सोपवून दिलं. जर देवाला हवं असतं तर देवाने इतके दूत पाठवले असते, एवढं सैन्य पाठवलं असतं की येशू ख्रिस्ताकडे बघण्याची देखील कोणाची हिंमत झाली नसती. परंतु मत्तय 26:67 मध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्ताला पकडून दिल्यानंतर
त्याच्या तोंडावरती जे थुंकलं गेलेलं आहे, त्याला जे चपराका मारल्या गेलेल्या आहे, ते सगळं गुड फ्रायडे ईस्टर मधलं, गुड फ्रायडे विशेषतः या दिवसामधलं हे वर्णन आहे की येशू ख्रिस्ताचं कशा प्रकारे सफरिंग झालेलं आहे, शिणला गेला, क्लेश सहन करणारा तुमचा आणि माझा येशू ख्रिस्त म्हणतो आहे की मी केस उपटणाऱ्यांपुढे आपले गाल केले, उपमर्द व छितू यापासून मी आपले तोंड लपवले नाही. आम्हाला तर कोणी अरे म्हटल्याबरोबर काय म्हणायला फार आवडेल, स्वतः त्याच्यामध्ये मी पण इन्क्लूड आहे. असं कसं एकदम अरेच म्हणजे काय, मग आम्ही कार्य म्हणणारच. या ठिकाणी येशू ख्रिस्ताला ती सेवा नव्हती, त्याची सेवा वेगळी होती. आणि त्या सेवेमध्ये असं होतं की त्याने कम्प्लीट सरेंडर करणं म्हणजे मानवाच्या हातामध्ये देखील स्वतःला देणं. देवाच्या हातामध्ये तुम्ही आणि मी स्वतःला सहज सोपवून देऊ, परंतु मानवाच्या हातामध्ये सोपवून देणं काय, हे जे पालखी समितीत आहेत आणि जे पालक वर्ग आहेत त्यांना लक्षात येईल. कारण मग मंडळी प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, मग ते काय बोलतात ते ऐकावं लागतं आणि ते नेहमीच आमच्या मनासारखं असेल असं नसतं. परंतु मंडळीच्या हातात स्वतःला सोपवून देणं यापेक्षा देवपुत्रांनी ज्या वेळेला छळ करणाऱ्यांच्या हातात स्वतःला सोपवून दिलं ते दुःख फार भयानक होतं. तो अपमान, ती छितू अत्यंत वेगळी होती आणि ती येशू ख्रिस्ताने सहन केली. दिस वॉज द रिलेशनशिप. हा होता देवाच्या बरोबर या सेवकाचा संबंध. आणि मग ह्यामध्ये फार सुंदर गोष्ट येशू ख्रिस्ताने सांगितलेली आहे आणि तो म्हणतो आहे की मला नीतिमान ठरवणारा माझ्या जवळ आहे. द कम्फर्टर, द बेस्ट कम्फर्टर इज गॉड द फादर, देव पिता. माझं चुकलं म्हणून मला शिक्षा होते आहे असं नाही, इतरांच्या चुकीसाठी मी सहन करतो आहे आणि मला नीतिमान ठरवणारा माझा देवपिता आहे. तरी देखील त्या देवपिताने क्रूस खांबावरून, जेव्हा तो क्रूस खांबावर होता येशू, तेव्हा आपलं तोंड येशूपासून फिरवलेलं होतं. इतकं सहन करणारा आपला येशू ख्रिस्त सांगतोय की मी हे सगळं करील कारण माझ्या समवेत कोण आहे, मला नीतिमान ठरवणारा माझ्या जवळ आहे. माझबरोबर वाद कोण करणार, आपण समोरासमोर उभे राहू. माझा प्रतिवादी कोण असेल त्याने मजपुढे यावे. पहा, प्रभू परमेश्वर माझा सहाय्य करता आहे, मला दोषी कोण ठरविणार. ते वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील, त्यास कसर खाऊन टाकेल. जे कोणी देवपुत्राच्या विरुद्ध जातात आणि जर पश्चाताप करीत नाहीत तर त्यांना कसं खाऊन टाकेल आणि ते जीर्ण होतील असं वचन आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारे ते उपयोगाचे असे ठरत नाहीत. ज्या वेळेला पाऊल आपल्या मंडळांबरोबर बोलत होता आणि विशेषतः रोमकरास येथील मंडळी बरोबर तो बोलत होता, त्यावेळेला आम्ही असं पाहतो की रोमकरास पत्र 8 अध्याय 31 वचन, देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण. येशू ख्रिस्त जेव्हा छळ सहन करत होता, जेव्हा त्याने देवपित्याच्या हातात स्वतःला सोपवलं, जगाच्या अधिकाऱ्यांच्या समोर स्वतःला सोपवलं, तेव्हा तो म्हणतोय की ह्या सर्व परिस्थितीत माझ्यासाठी एक सुख हे आहे की मला देव अनुकूल आहे, तो माझा सहाय्य आहे, तो माझ्या जवळ आहे. आणि तेच वचन पौल आपल्याला सांगतो आहे की देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण. आणि म्हणून सेवकत्व घेण्यास घाबरू नये, म्हणून सेवा करण्यास घाबरू नये. ज्याने आपल्या पुत्राला न राखून ठेवता त्याला आपणा सर्वांकरिता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही. पुत्राचं समर्पण झालं, परंतु त्याचं गौरव झालं. आणि म्हणूनच आमचं देखील देवपिता मुकुट देऊन गौरव करणार आहे. तर मग देवच नीतिमान ठरवणार, माझा न्याय करणारा देव आहे असं येशू ख्रिस्त म्हणाला. तेच वचन पौल वापरतो आहे आणि म्हणतोय 34व्या वचनामध्ये, तर दंडाज्ञा करणारा कोण, जो मेला इतकेच नाही तर मेलेल्यातून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे, तो ख्रिस्त येशू आहे. तर आपल्याला दंडाज्ञा करणारा
केवळ तो एकटा आहे. तो त्याला जर शरण जातो तर ती दंडाज्ञा त्याने स्वतः सहन केल्यामुळे आपल्यावरून ती टळते. आपण राखले जातो आणि त्याच्या प्रीतीपासून कोणीही विभक्त करू शकत नाही. ही वचनं ऐकल्यानंतर आपला क्लेश सहन करणारा सेवक याच्याकडे आपण पाहत असताना पहिली गोष्ट आम्ही ही पाहतो की त्याला सुशिक्षितांची जिव्हा प्राप्त झाली. सुशिक्षित त्याला केलं गेलं. आम्ही ज्या वेळेला सेवेसाठी उतरतो ना, अर्ध्या हळकुंडामध्ये पिवळं होण्याचं फार शौक आहे काय लोकांना. आणि मग त्या अर्ध्या हळकुंडामध्ये पिवळं झाल्यानंतर पूर्ण ज्ञान नसल्यामुळे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करता येत नाही. गुगल इज नॉट युअर गुरु. गुगलवरून सर्व्हर्स घेऊन देणं ह्या गोष्टी ज्या कॉमेंट्री वाचा, परंतु गुगलवरून रेडीमेड जर कोणी सर्व्हर घेतले. आमच्याकडे कॉलेजमध्ये आम्ही ते ऍप घेतलेलं होतं की कुठून कोणी काय कुठून कोण काय घेतात असाइनमेंट्स मध्ये म्हणा किंवा सर्व्हर्स मध्ये म्हणा. आम्ही लगेच त्या ऍपवरती जातो, आम्ही शोधून काढतो की कोणता सर्व्हर आणि कोणते कडवं घेतले गेलेले कोणाच्या सर्व्हर्स मध्ये. आम्हाला अलाउड नाहीये सर्व्हरशी चोरी करणं अलाउड नाही. तुम्ही डोकं वापरा, तुम्ही अभ्यास करा, सुशिक्षित व्हा. सुशिक्षितांची जिव्हा तो देतो, मग वचन बोला. आणि जेव्हा आम्ही हे करतो त्यावेळेला आम्ही प्रभूचे सेवक. असं नाही की फक्त पाळक वर्ग सेवक आहे, सर्वजण सेवक आहेत. आणि हे जे सर्वजण सेवक आहेत, या जगगण आहेत, त्या सर्वांसाठी सुशिक्षितांची जिव्हा प्राप्त होणं आवश्यक आहे. आणि जे ऑलरेडी पुढे गेलेले आहेत त्यांच्यापेक्षा जे शिरलेले आहेत, आत्म्यामध्ये शिरलेले आहेत, त्यांच्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे करत असताना माझे कान मला उघडे ठेवायचे, शिष्यांप्रमाणे राहायचंय यासाठी की माझं मन आणि माझी बुद्धी जेव्हा एकत्र होईल तेव्हाच माझी जीव उत्तम चालेल. नुसतं डोक्याने चाललं तर मी ज्ञान देणार, त्याचा किती उपयोग होतो माहित नाही. जर मी नुसतंच हृदय वापरलं तर भावनेशी खेळलं जातं. अनेकदा भक्तगणांच्या भावनांशी खेळलं जातं. ज्याला इमोशनली त्यांना अत्यंत आपण असं म्हणूया की इमोशनली त्यांना प्रोव्होक केलं जातं की तुम्ही असं करा तसं करा. मग एकदम भावना उचमळून येतात आणि त्या भावना दुधासारख्या एकदम उफाळून वरती आल्या की काही वेळाने खाली पण बसतात. आम्ही त्या गोष्टीला जास्त महत्व देत नाही. गोष्ट काय आहे की जे काही आहे अथांग पाण्यासारखं शिकायचं, अथंग पाण्यासारखं हृदयात ठेवायचं आणि अथंग पाण्यासारखं मग त्याच्यावरती कृती करायची. हे असं नाही की केवळ बुद्धीचं वापरून केवळ हृदयच वापरून, दोघांचा मिलाप करून आम्हाला प्रभूच्या सेवेमध्ये जायचं आहे. आणि हे सगळं करत असताना जी अत्यंत दयनीय अवस्था होईल, गाल पुढे करणे म्हणा किंवा थुंकतं कोणी, थुंकणे कृती म्हणून म्हणत नाहीये. आपल्याला ज्या वेळेला असं वाटतं ना कोणी थुंकलं म्हणजे खरंच थुंकलं, असं नाही. बोलण्यातून देखील लोक थुंकू शकतात आपल्यावर. आरोप करणं देखील थुंकण्यासारखं आहे. हे जेव्हा सगळं होतं ना त्यावेळेला ते सहन करणं हे अत्यावश्यक आहे. कारण देव म्हणतो मी तर तुम्हाला घटस्फोट दिलेला नाही, मी फितुरी केलेली नाही, मी तुमच्याबरोबरच आहे, मागे फिरलेलो नाही. आणि मी मागं फिरलो नाही म्हणून पूर्ण समर्पित आहे. आणि जेव्हा तो समर्पित आहे त्यावेळेला देव अनुकूल आहे, तो प्रतिकूल कोणीही नाही. आम्हाला हा एक वाटा उचलायचा आहे की आम्ही सेवा करावी. आम्हाला हे एक आहे की आम्ही सुज्ञ अशी जिव्हा प्राप्त करून घ्यावी, ऐकणारे कान घ्यावे, शिष्यासारखं ऐकावून सेवेत पुढे जावं. येणाऱ्या अडचणी येशू ख्रिस्तास इतक्या महान नसतील, आपल्या कमी असतील, त्या सहन करत पुढे जावं. आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत का? ही सहन शक्ती तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आहे का? हा संबंध देवाबरोबर तुमचा आणि माझा प्रस्थापित जर होतो आहे तर खऱ्या अर्थाने उपासकाल सफल झाला, खऱ्या अर्थाने प्रार्थना देवापर्यंत पोहोचल्या. प्रभू परमेश्वर करू आणि वर्णन मेमोरियल मेथोडिस्ट मराठी चर्च यांचा संबंध देवपुत्राबरोबर, देवपुत्राबरोबर, पवित्र आत्म्याबरोबर अशाच प्रकारचा प्रस्थापित हो. आमेन.
खरोखरच परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो या सुंदरच्या वचनासाठी आणि मॅडमचे धन्यवाद करतो. ते आमच्या सर्वांशी परमेश्वराच्या वचनाद्वारे बोलू. ह्यावेळेस आपण दान अर्पण घेणार आहोत आणि दान अर्पण होत असताना उपासना संगीतातून गीत नंबर 231 आपण गाणार आहोत. उपासना संगीतातून गीत नंबर 231 आणि गीत होत असताना कृपया मंडळी उभा राहतील. एक ऑफरिंग बॅग ह्या साईडला ठेवत आहेत. ज्यांना डोनेशन द्यायचं आहे मिक्सरसाठी आणि माईक सिस्टीमसाठी ते डोनेशन देऊ शकतात. Govinda
प्रार्थना करूया. हे आमच्या सर्व सामर्थ्य परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो आजच्या दिवसासाठी आणि आजच्या समयासाठी. आणि खरोखरच धन्यवाद देतो, सुरुवातीपासून तर आतापर्यंत आमचं मार्गदर्शन केलंस, तुझ्या वचनाद्वारे आमच्याशी बोलणं केलंस, म्हणून खरोखरच धन्यवाद देतो. आणि आजचा वेळ तुझ्या पवित्र हाती देतो. त्याचप्रमाणे संपूर्ण दान अर्पण तुझ्या समोर आम्ही समर्पित करतो, याचा तू स्वीकार कर आणि ह्या दान अर्पणाला तू आशीर्वादित कर म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. ज्या हाताने दिला आहे त्या हातांना तू 100 पटीने तुझ्या स्वर्गीय भांडारातून तू परत दे म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. आणि हे संपूर्ण दान अर्पण तुझ्या राज्यासाठी आणि तुझ्या सेवेसाठी याचा उपयोग करून घे म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. जे कोणी देऊ शकला नाही आज तुझ्या पवित्र भांडारामध्ये, त्यांना तू पुरवता की ते दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येतील तुला देऊ शकल असं त्यांना होऊ दे म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. पुन्हा एकदा संपूर्ण दान अर्पण, आजची भक्ती आणि आजचा दिवस तुला आम्ही समर्पित करतो. ज्या प्रकारे तू आम्हाला सुखरूपरीतीने तुझ्या भक्ती मंदिरामध्ये घेऊन आलास, वेळ दिली भक्ती करण्यासाठी, त्याचप्रमाणे तू परत आम्हाला आमच्या घरी सुखरूपरीतीने ने आणि आमच्यासोबत पूर्ण आठवडाभर राहा म्हणून अशी मी प्रार्थना विनंती करतो. हो परमेश्वर, ही वेळ तुझ्या पवित्र हाती देतो आणि प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने, म्हणून तू आहे. आमेन. आशीर्वाद ग्रहण करूया. आता आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवसभा याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता जे सर्व या पवित्र भक्ती मंदिरात आहेत त्यांच्या समवेत, त्यांच्या प्रियजनांसमवेत, जे ऑनलाईन आहेत त्यांच्या समवेत आणि या संपूर्ण आठवड्यात या भक्तीचा जे लाभ घेणार आहे त्यांच्या समवेत आता आणि सदा सर्व काळ असो.